हा, कर्माने मोक्ष म्हणजे कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. ज्ञानाने मोक्ष का संभवत नाही त्याचं कारण त्याने सांगितलं की बंध त्या ठिकाणी अध्यासरूप नाही. तर बंध त्या ठिकाणी सत्य आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ही केवळ कर्माने त्या ठिकाणी होत असते. दोन कर्माचे विभाग आहे, एक विहित कर्म, एक निषिद्ध कर्म. मग त्या ठिकाणी निषिद्ध कर्म करायचं नाही असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. विहित कर्म करावं. त्या विहित कर्माचे 4 प्रकार केले: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित्त. हे कर्म त्या ठिकाणी सावध झाले. त्याच्यानंतर काही जीवकृत कर्म आपल्याला पाहायला मिळाले. ते जीवकृत असणारे काय तर त्यामध्ये संचित कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे आणि क्रियामान कर्म त्या ठिकाणी आपण पाहिले. आता संचित कर्माचा आपण विचार केला. हे संचित कर्म काय केवळ मनुष्य देहामध्येच जे कर्म होत असतं त्याला संचित कर्म म्हटलं जातं. आणि त्या संचित कर्मातून काही फळभोग त्या ठिकाणी आरंभ होऊन जे आपल्याला विद्यमान असणारे हे शरीर प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे प्रारब्ध कर्म आहे. आणि ह्या शरीरातून आता काही पुढची कर्म होत असतात त्याला क्रियामान कर्म असं म्हटलं जातं. तर मग आता आपण विषय पाहिला की संचित कर्माचा कसा नाश होतो. तर संचित कर्माचा नाश सांगत असताना त्यांनी काय म्हटलं की जे त्या ठिकाणी काम्य कर्म आहे, पुण्य उत्पन्न झालेलं आहे, त्यासाठी त्याच्या निवृत्तीसाठी काय उपाय करावा तर त्या फलभोगाच्या इच्छेचा अभाव अशा पद्धतीने सांगितला. म्हणजे काम्यकर्माची निवृत्ती होते. आणि त्यामध्ये जे अनेक जन्माची अज्ञात पापं आहेत ते काही ज्ञात पापं नाही. मग अज्ञात पापाच्या निवृत्तीसाठी काय उपाय करायला सांगितलं त्याने? बरं, कोणाला आठवतो का? अज्ञात पाप आहे त्यामध्ये अज्ञात पापाच्या निवृत्तीसाठी काय उपाय करायला सांगितलं आपल्याला? नामस्मरण करावं का गंगा स्नान करावं? या दोन्हीपैकी सोपं काय आहे? नामस्मरण करावं हे सोपं सांगितलं. मग आता संचित कर्माच्या निवृत्तीचा उपाय आपल्याला कळाला. मग आता क्रियामान कर्म आपल्याला पाहिजे, त्याच्या निवृत्तीचा उपाय काय आहे? मग त्याचा विचार आपला काल करायचा राहिला होता, तो आता पाहू आपण. हाच विषय आपण फायनल करू. आता कोणाला जर त्याच्यात शंका आली तर लगेच बोलत चला, म्हणजे मग समाधान होईल. तिसरे क्रियामान कर्म सांगायचे राहिले. क्रियामान म्हणजे हल्ली प्राप्त असलेले शरीर काय? शेवटचा प्रश्न दिलेला आहे, संचित कर्मातल्या काम्य कर्म व निषिद्ध कर्माची निवृत्ती कशाने होती? तर काम्य कर्माची निवृत्ती होती त्याच्या आपण इच्छेच्या अभावी, पण निषिद्ध कर्माची निवृत्ती कशाने होती कळालं नाही आम्हाला. आता काय सांगितलं उत्तर? तेच उत्तर येतं का? हो, तुम्ही तेच उत्तर द्यायचं. ऐकलं नाही का? ती पाप ज्ञात आहेत का अज्ञात आहे? मागील जन्मातली पाप तुम्हाला माहिती आहे का? नाही, ती अज्ञात पाप आहे. ज्ञात पापासाठी प्रायचित्त करायचं, ते असाधारण प्रायचित्त. आणि अज्ञात पापाच्या निवृत्तीसाठी काय प्रायचित्त करायचं तर साधारण प्रायचित्त. साधारण म्हणजे नामस्मरण साधारण आहे, गंगा स्नान साधारण आहे. त्या गंगा स्नान रोज आपल्याला नित्याने होऊ शकत नाही, म्हणून नामस्मरण जे आहे की नाही, नामोच्चारण ते सहज आहे. म्हणून अशा पद्धतीनं ते अज्ञात पाप आहेत. त्या अज्ञात पापाच्या निवृत्तीसाठी असाधारण म्हणजे ईश्वर नामोच्चारण करणं हे सहज आणि सुलभ आहे. त्याने काय होईल, संचितातील असणारे जे अज्ञात पाप आहे ते निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेली त्याची निवृत्ती होत असते. मग संचितातले काम्य कर्माची निवृत्ती, फलिच्छेचा अभाव, आणि अज्ञात पापाच्या निवृत्तीसाठी साधारण प्रायश्चित्त, असं ह्या 2 उपायांनी त्याची निवृत्ती होत असते. हे झालं संचित कर्माची निवृत्ती. आता काय पाहिजे आपल्याला? क्रियामान कर्म त्या ठिकाणी विचारात घ्यायचं. क्रियामान कर्म म्हणजे कोणतं कर्म? क्रियामान कर्म म्हणजे आहे का लक्षात? चालू शरीरात करीत असलेलं कर्म. हल्ली हे शरीर आता आपण पाठ घेतो की नाही, हे पण क्रियामानच आहे ना. हे पण क्रियामान आहे. याच्यामध्ये जर आता म्हटलं आम्ही पाठ घेतो, याच्यातून काहीतरी पुण्य लाभल, तर मग हे काय होईल, आपल्याला भोगायला यावं लागेल. हे क्रियामान करत असताना सुद्धा कसं केलं पाहिजे? फलरहित अपेक्षेने केलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चला आता यांचं काय म्हणणे आपण
ते बारकाईने पाहता. आता क्रियामान कर्म कर्म कसं करायचं आपण त्यांनी काय सांगितलं करायला आपल्याला आणि काय करायला नाही सांगितलं, सुरुवातीपासून नियम काय केला त्यांनी. नित्यनैमित्तिक कर्म करावं का करू नये, पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. करावंच. बरं, हे नित्यनैमित्तिक कर्म केलं त्याच्यातून किती पुण्य उत्पन्न होऊ शकतं आपल्याला? पुण्य उत्पन्न होत नाही. फक्त ते न केलं तर पाप उत्पन्न होतं का नाही, त्या पापाच्या प्रतिबंधाकरता नित्यनैमित्तिक कर्म करावं. काम्य कर्म करावं का करू नये? काम्य कर्म जर केलं तर काय होईल आणि त्याचा परिणाम फलाची अपेक्षा करून काम्य कर्म. काम्य कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होईल, बरोबर की नाही? काम्य कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होईल. जसं आता ते नामस्मरण करायला सांगितले की नाही, ते नामस्मरण आपल्याला काय करू शकतं, आपल्याला ते पुन्हा पुण्य उत्पन्न करून काय करेल, स्वर्गाधिकाची प्राप्ती करू देईल का नाही, देऊ शकते. तसं ह्या ठिकाणी आपण काय करायचं, विविध कर्म त्या ठिकाणी करायचे आहे का नाही. नित्यनैमित्तिक कर्म करायचं. का करायचं, तर नित्यनैमित्तिक कर्म करण्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की उत्पन्न होणारे जे पाप आहे ते पाप उत्पन्न करू देत नाही आणि पुण्य तर उत्पन्न त्याच्यातून केल्याने होणार नाही. मग काय करू नये, अजून काम्य कर्म करू नये. काम्य कर्म काय करतं, पुण्य उत्पन्न करतं. पुण्य उत्पन्न केलं की पुन्हा स्वर्गाधिकाला जावं लागतं. आणि निषिद्ध कर्म जर केलं तर ते पाप निर्माण करत असतं, आहे का नाही. आणि चुकून प्रमादाने आणि गाफिलपणाने समजा एखाद्याकडून ते झालं समजा चुकून, तर काय करावं लगेच त्याच्या निवृत्ती करता, असाधारण प्रायश्चित्त करावे. असाधारण प्रायश्चित्त लगेच त्या ठिकाणी करायचं, आहे का नाही. हे आता ह्या पूर्व पक्षाचं म्हणणं अगदी सोपं सोपं आहे, सरळ सरळ, काही अडचण नाही याच्यामध्ये. पाहता, क्रियामान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म, ते कसे करावे एवढे सांगवायचे राहिले. म्हणजे आता संचित कळालं, प्रारब्ध तर भोगूनच संपवायचं आहे आणि क्रियामान कसं निवृत्त होतं एवढं पाहायचं. एवढं पाहिलं, एवढं सक्सेस झालं त्याचं म्हणणं की आपला मोक्ष त्या ठिकाणी सिद्धच आहे. पाहता, मुमुक्षूने नित्य व नैमित्तिक कर्म करावे, त्याचं कारण पण कळालं आपल्याला. त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. नित्यनैमित्तिक कर्माने पुण्य तर उत्पन्न होत नाही, हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. फक्त काय होतं, जे न केल्याने पाप उत्पन्न होणार आहे त्या पापाचा प्रतिबंध करणारं हे नित्यनैमित्तिक कर्म आहे. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काही उत्पन्न होत नाही. काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. आणि काय करू नये त्याने, नित्यनैमित्तिक कर्म तर करावं, पण काम्य आणि निषिद्ध ही दोन कर्मे मात्र त्या ठिकाणी अजिबातही करू नये. कोणी करू नये, मुमुक्षुने, ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांनी काम्य कर्म करू नये, निषिद्ध कर्म करू नये. का करू नये बघा आता. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. आता जर काम्य कर्मच केले नाही तर पुण्य उत्पन्न होईल का? काम्य कर्म केले नाही तर पुण्य उत्पन्न होत नाही. आणि पुण्य उत्पन्न झालंच नाही तर स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल का? म्हणजे त्याला पुढे जावं लागेल का? पुढे जाण्याची आवश्यकता पडत नाही. कारण पुढे जाण्याकरता म्हणजे वर जाण्याकरता आणि एक खाली जाण्याकरता. वर जाण्याकरता कोणतं कर्म करायचं? काम्य कर्म. आणि खाली जाण्याकरता कोणतं कर्म करायचं? तर निषिद्ध कर्म. पण काम्य कर्म केला नाही मग तो वर जाणार नाही आणि निषिद्ध कर्म केलं नाही म्हणजे तो खाली जाणार नाही. आणि पाप उत्पन्न करू न देण्याकरता काय केलं? नित्य नैमित्तिक कर्म केलं म्हणजे त्याने पापही उत्पन्न केलं नाही. म्हणजे या लोकात त्याला राहायचं काही काम नाही राहिलं. म्हणजे वर जाण्याचं काम नाही ठेवलं, खाली जाण्याचं काम ठेवलं नाही आणि या लोकात सुद्धा राहण्याचं काही काम ठेवलं नाही. या लोकात का राहण्याचं काम नाही ठेवलं? काय केलं? नित्यनैमित्तिक कर्म केलं. वर जाण्याचं काम करायला नाही, काम्य कर्म केलं नाही. आणि खाली जाण्याचं काम करायला नाही, निषिद्ध कर्म केलं नाही. मग आता काय झालं, तो मुक्तच झाला, असा त्याचा सरळ अर्थ होतो. काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही, आहे का नाही. आता कदाचित समजा निषिद्ध कर्म त्याला करू वाटत नाही, पण कदाचित, आहे का नाही. तर आता समजा काम्य कर्म झालं तर फलिच्छेचा अभाव करू शकतो, आहे का नाही. पण निषिद्ध कर्म झाल्याच्या फलिच्छेचा अभाव म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. पण झालंच प्रमादाने, गाफिलपणाने, नजर चुकीनं, असं समजा त्याच्याकडून प्रमादाने म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर
असाधारण प्रायचित्त करावे. त्याने काय करायचं, त्या प्रायचित्ताला वेळ लावू नये. चट मी नंतर करेल, अनुष्ठान करेल, आचरण करेल, असं वागेल तसं वागेल असं मात्र करायचं नाही, आहे का नाही. मग काय करायचं की ते जर त्याच्याकडून प्रमादाने नजर चुकीनं जर त्याच्याकडून अशा पद्धतीचं कर्म निषिद्ध जर घडलं तर त्याने कोणतं प्रायचित्त करायचं, तर लगेच साधारण प्रायचित्त करायचं. कारण ते पाप कोणतं असतं, ज्ञात पाप असतं. आणि ज्ञात पापाच्या निवृत्ती करता असाधारण प्रायचित्त हा करायचं. म्हणजे असाधारण म्हणजे असं बारकाईनं ऐकलं का लगेच लक्षामध्ये येऊन जातं की आपल्याला ज्ञात पाप आहे, जाणीवपूर्वक केलेले पाप आहेत, म्हणून त्याला असाधारण प्रायचित्त हे करायचंच आहे. कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरता, आहे का नाही. आता ते संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरता, आता याला अज्ञात पातक ही पण घालवायच्यात ना. नुसतं क्रियामान करायचंय का, क्रियामान करायचं का त्याला, क्रियामानाचीच निवृत्ती करत बसला आणि संचिताची निवृत्ती कोणी दुसऱ्याने करायला यायची का त्याची, त्यालाच हे करावं लागेल का नाही. म्हणजे क्रियामान कर्म तर म्हणजे क्रिया चालूच आहे ना. म्हणजे त्याला आता हे हल्ली असणाऱ्या शरीरामध्ये नवीन काहीतरी पापपुण्य घडू नये याची त्याला काळजी घ्यावी लागेल. आणि संचितामध्ये आहे जे त्याची पण निवृत्ती करायची का नाही. म्हणजे त्याला दोन्ही कर्म त्या ठिकाणी आहे का नाही, दोन्ही कर्म आहे. मग संचितातील जे असणारं काम्य आणि निषिद्ध जे कर्म करून त्यापासून उत्पन्न झालेले जे पाप आणि पुण्य आहे, त्या पाप पुण्याच्या निवृत्तीकरता काय करावं लागेल त्याला, तर त्याला दोन्ही उपाय करावा लागतो, आहे का नाही. आता समजा संचितामध्ये असणारं जे निषिद्ध कर्म आहे आणि त्या निषिद्ध कर्मापासून उत्पन्न झालेलं अज्ञात पातक आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याला, सतत नामोच्चारण करावं लागेल. कदाचित गंगेचं स्नान करण्याचा योग आला तर गंगेचं स्नानही त्याला अशा पद्धतीनं करावं लागतच आहे. आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरता ईश्वर नामोच्चारण आदी साधारण प्रायचित्त करावे. संचितातील काम्य कर्माच्या फलिच्छा भावाने नाश झालाच आहे की नाही. आता याच्यासाठी काही जास्त कष्ट करावं लागले नाही. कशासाठी की जे पुण्यकर्म उत्पन्न झालं होतं संचितामध्ये काम्यकर्म करून जे पुण्य उत्पन्न झालेलं होतं, त्याच्यात त्याने सोपा उपाय काय केलेला आहे की एकदाच त्याने निश्चय केलेला आहे का मला संचितातलं पुण्यकर्म अजिबातही त्या ठिकाणी नको, असा फलिच्छेचा काय केलेला आहे, अभाव केला. आता उठल्यावर त्याला रोज असं म्हणावं लागेल का, मला भोगायचं नाही, मला भोगायचं नाही. एकदा त्याने निर्णय केला ना, बस आता फलिच्छेचा काय झाला, अभाव. पण निषिद्ध कर्म करून जे पाप झालेले त्याचा इच्छेचा अभाव करून चालतो का, पूर्व पक्षाच्या मताने नाही चालत. मग आता ती पाप किती जन्माची सांगता येईल का. संचितामध्ये अमुक 100 जन्माची पाप आहे. मग आता काय करावं, बस आता 100 जन्माच्या काय जसं माऊली म्हणतात की नाही की तृण अग्नी मिळ समरस झाले तैसे नामे केले जपतहारे. हा पण एक मर्यादा ठेवली बाबा की किती जन्माची पाप असेल, डोंगरा एवढी पाप असेल त्याची निवृत्ती होईल. पण आता हे की डोंगरा एवढे आहेत का, पर्वत एवढे आहेत का, टेकडी एवढी आहेत का, पृथ्वी एवढी आहेत का, ब्रह्मांड एवढी पातक आहे, हे सांगता येईल का आपल्याला, सांगता येत नाही. मग त्याने काय करावं, त्याने सतत ईश्वर नामोच्चारणादी चिंतन सारखं त्या ठिकाणी करत राहावं. काय होईल बरं, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत सतत नामस्मरण जर त्याने केलं तर त्याने काही जी पापं आहे ती पापं त्याची काय होती, या जन्मामध्ये सगळी पापं त्याची काय होतील, निवृत्त होतील. मग नुसतं क्रियामान करायचं, क्रियामान कर्म करायचं एवढं नाही, तर त्यामध्ये सुद्धा ईश्वर नामोच्चारणादी या गोष्टी सातत्याने कराव्या. ह्या गोष्टी सातत्याने का कराव्या, त्याचं कारण काय, सातत्याने का करावे त्याचं कारण काय, संचितात असणारं जे निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध कर्माच्या निवृत्तीकरता त्याची आवश्यकता आहे. म्हणून बघा संचितातील काम्यकर्माच्या फलिच्छा भावाने नाश झाला आहे. अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षू मुक्त होईल, ऐक नाही. अशा रीतीने पाप आणि पुण्य याच्या उत्पत्तीचा जो प्रतिबंध आहे, कसं झाला प्रतिबंध, क्रियामान कर्म पाहत असताना आपण नित्यनैमित्तिक कर्म केली, काम्यकर्म केलं नाही, निषिद्ध कर्म केलं नाही,
कदाचित त्याच्याकडून निषिद्ध कर्म जर झालं तर त्याने असाधारण प्रायश्चित्त केलं. तसंच संचितातील जे काम्यकर्म आहे त्या काम्यकर्माच्या निवृत्तीकरता फलिच्छेचा अभाव केला, त्याची निवृत्ती झाली. पण आणि निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध कर्माच्या निवृत्तीकरता त्याने साधारण प्रायश्चित्त सतत करत राहिला आणि प्रारब्ध आहे ते प्रारब्ध त्याला भोगावंच लागलं का नाही? का प्रारब्धासाठी काही निवृत्तीचा उपाय केला त्याने? त्याच्यासाठी नाही, ते प्रारब्ध भोगणारच आहे ना, या देहामध्ये तो भोगणारच आहे. संचित कर्म नष्ट झालं, प्रारब्ध भोगून नष्ट करायचं आणि क्रियामान कर्म त्याला लागत नाही. कसं लागत नाही? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते अंगा पाप पुण्य. आता नवीन क्रियामान कर्मातलं पाप पुण्य आम्ही लागू देतो का? आम्ही लागू देत नाही. फक्त तिथं तुकोबराय अग्निरूप झाले. ज्ञान हे कसं आहे, अग्निप्रभाने आहेत, आहे का नाही? पण हा ज्ञानाला महत्त्व देत नाही. जसं तुकोबरांना आपण महत्त्व देऊन तुकोबरांच्या ठिकाणी आता पापपुण्य उत्पन्न होतं का? पापपुण्य होत नाही, आहे का नाही? तसं याचं काय म्हणणं आहे, सतत ईश्वर नामोच्चारण केल्याने आता त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं नवीन पातकं लागतील का? नवीन पातकं लागणार नाही. आणि असाधारण प्रायश्चित्त केलं तर लगेच त्याने काय होतं, ज्ञात पातकांची निवृत्ती होते. अशा पद्धतीनं संचित संपलं, क्रियामान संपलं आणि प्रारब्ध भोगून संपलं. मग आता तो मुमुक्षु मोक्षाची इच्छा करणारा जो आहे तो आता मुक्त नाही व्हायचं का? अशा पद्धतीनं तो मुक्त होईल. आता हा एक त्याचा प्रकार झाला बरं का सांगून. हा सगळ्यात मोठा असणारा प्रकार त्याने इथपर्यंत सांगला. आता छोटे छोटे प्रकार सांगतो. तर आपण नाही म्हणतो का हे असं नाही जमत ना तुम्ही असं करा, हे असं नाही जमत ना तुम्ही असं करा, असे त्याच्यात आपण जसे बदल करतो की नाही तसा हा पण या ठिकाणी थोडा बदल करून आपल्याला सांगतो. ते पण थोडं लक्षात घ्यायचं. ते का बरं लक्षात घ्यायचं? एक नवीन वाद आता इथून पुढे ना आपल्याला साबासवाद, आभासवाद, औषधवाद, एकभवीवाद असे वाद शास्त्राचे आपण म्हणतो ना वाद. आता हे नवीन नवीन वाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता इथं एक नवीन वाद आपल्याला उत्पन्न झालेला आहे, त्याला एक अविभव वाद असं त्या ठिकाणी म्हणतात, आहे की नाही? तर तो अविभव वाद आहे ना आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. खाली पाहता मुमुक्षु मुक्त होईल किंवा असे मानाव की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्म करावे, आहे की नाही? आता मुमुक्षुने काय करावं? आता असे मानावे, असे म्हणजे जरा थोडं वेगळं म्हणा. काय करा की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्म करावे, प्रायचित्त कर्म करू नये. आता नवीन एक प्रकार, आता एक नंबर टाका वाटलं तर याला स्वतंत्र एक विचार करा, कारण 2-3 प्रकार यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहे. मुमुक्षुने काय करायचं? फक्त नित्य नैमित्तिक कर्म करावे, प्रायचित्त कर्म करू नये, आहे का नाही? कोणतं प्रायचित्त? कोणतंच प्रायचित्त करू नये. साधारण करू नये, असाधारण करू नये. साधारण का करायचं नाही ना असाधारण करायचं का नाही बरं? दोन्ही पण प्रायचित्तच आहे त्याला. ज्ञात पातकासाठी, आहे का नाही, असाधारण आणि अज्ञात पातकासाठी साधारण. अशी जी काय आम्ही आतापर्यंत तुम्हाला प्रायचित्त सांगितले ना ते प्रायचित्त तुम्ही अजिबातही करू नका. पण काय करा? नित्यनैमित्तिक कर्म तर करा ना, बरोबर ना? कारण बघा वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे त्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. बघा तुम्ही वेदांते काय म्हणता की एकदा त्याला ब्रह्मज्ञान झालं की त्या ब्रह्मज्ञानाने काय होतं, साऱ्या असणाऱ्या संचित कर्माचा नाश होऊन जातो, आहे की नाही? काल काहीतरी आपण त्याच्यामध्ये ते हे पाहिलं होतं, तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग, आहे की नाही? असं तुम्ही सांगता नाही. ऐसे विठोबाची नावं एक आपण नवीन प्रक्रिया घालत तुकोबरांच्या म्हणण्याप्रमाणे. असं भगवंताचं त्याने काय केलं? नामस्मरण केलं. नित्यनैमित्तिक कर्मामध्ये नामस्मरण जोडा. तरी आता त्याला तुटे भवरोग, आहे का नाही, संचित क्रियामान भोग, किंवा काल आपण पाहिलं होतं एक काहीतरी प्रमाण बघा, त्या भक्ताला प्रारब्ध संचित क्रियामान भक्ताला लागत नाही असे जाणार, तो सगळा देवरूप झालेला असतो. असं तुम्ही मानताय का नाही? असं तुम्ही मानताय का नाही? मग आमचं थोडं असं माना ना, आम्ही प्रायचित्त कर्म करणार नाही, आहे का नाही, कोणतंही बाकीचं करणार नाही. मग आम्ही काय करणार आहे? फक्त नित्यनैमित्तिक कर्म करणार. त्या नित्यनैमित्तिक कर्माने काय होणार माहिती का? जसं ब्रह्मज्ञानाने तुम्ही म्हणता की संचित कर्माचा नाश होतो, तसं आमचं पण म्हणणं आहे
की फक्त नित्यनैमित्तिक कर्म केलं की संचित कर्माचा त्या ठिकाणी काय होतो, नाश होतो. बरोबर आहे की नाही? मग संचित कर्माची निवृत्ती झाली का नाही? संचित कर्माची निवृत्ती झाली. कशी निवृत्ती झाली? कशी निवृत्ती झाली? फक्त नित्यनैमित्तिक कर्म करूनच संचित कर्माची निवृत्ती होते. बरोबर आहे की नाही? कशाप्रमाणे होते बरं? ती निवृत्ती कशाप्रमाणे होते? उदाहरण कोणाचं देऊन सांगितलं त्याने? ब्रह्मज्ञानामुळे जसं संचित कर्माचा वेदांत मध्ये म्हणतात की नाश होतो तसं. तसं आमचं काय म्हणणं आहे? आमचं तसं काय निषिद्ध आणि कामकर्म न करता हा नित्यनैमित्तिक कर्म जरी झालं, तुमचं जसं ब्रह्मज्ञान महत्वाचं आहे की नाही, तसं आमचं काय महत्वाचं आहे? आमचं नित्यनैमित्तिक महत्वाचं आहे. तुम्ही जसं ब्रह्मज्ञानाला विशेष महत्व देता, आम्ही कशाला विशेष महत्व देतो? आमचं नित्यनैमित्तिक कर्माला विशेष महत्व देतो. नको आम्हाला प्रायश्चित्त नको, काय नको. तुमचं जसं ब्रह्मज्ञान फार महत्वाचं आहे तसं आमचं नित्यनैमित्तिक फार महत्वाचं आहे. या नित्यनैमित्तिक कर्माने सुद्धा अख्ख्या संचिताचा नाश होतो, तसं तुमचं ब्रह्मज्ञानाने नाश होतो. बस आमचं प्रायश्चित्त वगैरे काही करायची गरज नाही. नित्यनैमित्तिक जर कर्म केलं तरी त्या मोक्षाला मोक्ष अशा पद्धतीनं होऊ शकतो. बघा आता, मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्म करावे, प्रायश्चित्त कर्म करू नये. का? कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे, त्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म आहे का नाही? मग तुम्ही म्हणा जाऊ द्या, आता या ठिकाणी निषिद्ध आणि काम्य कर्म याचा विचार सोडून द्या. याचा विचार धरायचा बरं का, लक्षामध्ये घ्या. त्याने सोडला नाही याचा विचार. तो म्हणला काय, निषिद्ध कर्म करायचं नाही. म्हणजे हा एकदम असा लोकाला आडमार्गाला घेऊन जातो, असं तरी आहे का? पूर्वपक्ष जरी असेल आणि ज्ञान आणि मोक्ष सांगत नाही, मग याचा अर्थ तो वाईट कर्म करायला प्रवृत्त करतो का? कुठंतरी अशा शास्त्रामध्ये कुठंतरी पाहिलं का? ते चार्वाक होऊन गेला, तो सुद्धा काय म्हणला, ऋणम कृता घृतम पिवे यावेन जीवेत सुखम जीवेत. ऋण काढा, ऐक नाही, आणि घृत म्हणजे तूप घ्या. तो म्हटला का दारू प्या, वाईट कर्म करा, असं म्हटलं का? म्हणजे ते शास्त्रकार असं कधीच चुकीचं कर्म करायला सांगत नाही, आहे का नाही? मग तरी तो म्हटला का नाही, तुम्ही म्हणजे आता तुम्ही म्हणले नित्यनैमित्तिक कर्माने आपल्याला मोक्ष होऊ शकतो. मग याचा अर्थ तुम्ही निषिद्ध कर्म कराल चालेल का? आणि काम्य कर्म कराल चालेल का? ते मात्र करू नका. नित्यनैमित्तिक कर्म करा, ठीक आहे. मग याचा अर्थ निषिद्ध आणि काम्य कर्माचा विचार करायचा नाही का? करायचा त्याचा विचार, आहे का नाही? मग नित्यनैमित्तिक कर्माने सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला ब्रह्मज्ञानाप्रमाणे मोक्ष होऊ शकतो, आहे का नाही? त्याप्रमाणेच निषिद्ध व काम्यकर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो, असे आम्ही म्हणतो. पुढे पहा. आता किंवा, आहे का नाही, किंवा म्हणजे त्याप्रमाणे. आता हे झालं का नाही, असं एक म्हणा. समजा पुढं काय, अशी कल्पना करावी की काय, संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात. बघा आता तो असं म्हणतो की संचितामध्ये तुमचं जे पापपुण्य आहे किती जन्माचं आहे? मगाशी मुद्दा उपस्थित झाला, किती जन्माचं आहे सांगता येईल का आपल्याला? आपल्याला सांगता येणार नाही. ते म्हणले आम्ही एकाच जन्मामध्ये ना सगळं पारे ना संपून टाकतो, काही ठेवतच नाही. एवढं मोठं तुमचं आयुष्य आहे का? एवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढं सगळं संपून टाकलं, ऐक नाही, इतका मोठा पापाचा डोंगर आहे का नाही, आणि एका जन्मामध्ये त्यांनी संपून टाकला. असं होईल का? होणं शक्य आहे का? आहे का नाही? होणं शक्य नाही. अशी तुम्ही शंका कदाचित उत्पन्न करू शकता. तुम्ही शंका करू नका, आमच्यावरती उपकार करू नका. त्याच्यापेक्षा आहे ना, आम्हीच आमचं कबूल करतो. काय कबूल करतो की समजा एका जन्मात याला सगळं निवृत्त होणार नाही, मग काय करा, अजून एक जन्म. कारण आपल्याला कोणता वाद पाहायचा आहे? एक भवी वाद पाहायचा आहे की नाही. अजून एक जन्म हा त्याने त्याच्यामध्ये नवीन विषय मांडला. बरं काय म्हटला की अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्म आणखीन एक जन्म मोक्षूस देतात. कसे देतात? अथवा योग मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मोक्ष उत्तर जन्माच्या ठिकाणी एका शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो.
आता समजा या जन्मामध्ये तुला संपूर्ण फलभोग आहे की नाही संपवता आला नाही, तर मग काय करावं लागेल? जसं आपल्याला ताट भरून जेवण जर दिलं आणि ते ताटभर जेवण आपल्याला संपलं नाही, तर आपण काय आपल्याला सांगितलं आता हे उष्ट मात्र ठेवायचं नाही, तर तो काय म्हणतो, मी नाही झालं तर काय करतो, संपलं नाही तर मी माझं पार्सल घेऊन जातो आणि घरी जाऊन संपवतो, कारण देवाचा प्रसाद आहे असं समजा म्हटलं आपण. तर मग काय करतो आपण, एका बसनीला आपल्याला ते संपत नाही, मग दुसऱ्या बसनीला आपण संपवतो की नाही, दुसऱ्या बसनीला आपण संपवायचा प्रयत्न करत असतो. तसं एका बसनीत म्हणजे एका जन्मात समजा त्याला संपलं नाही, तर मग पुढच्या जन्मात संपायचा प्रयत्न करू आपण. पुढच्या जन्मात तुम्ही कसं संपवणार आम्हाला सांगा ना. ते म्हणले सोपं आहे. तुम्ही कसं म्हणता, योगी पुरुषाच्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं सामर्थ्य असतं का नाही. योगी पुरुष आहे का नाही, योगी पुरुषात इतकंच मला वाटतं 6वा अध्याय आपण पाहिला. 6व्या अध्यायामध्ये किती विचार आला त्या योगी पुरुषाचा, विचार फार मोठा आलेला आहे की नाही. विशेष अशा सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. जसं आता आपण पाहतो की नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि उत्तर भारतामध्ये यात्रा करायला निघाले. मग ते राजस्थानमधून जात असताना त्यामध्ये त्यांना वाळवंटाचाच भाग आहे, ऊन रखरखीत असतं आणि तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर माऊली कोण होते, योगी होते आहे की नाही, योगी यांची माऊली ज्ञानोबा आहे. मग माऊलीनं काय केलं, त्या अनिमा, गरिमा, लघिमा वगैरे अशा सिद्धी असतात ना, अष्टमहासिद्धी, अशा अष्टमहासिद्धी असतात. तर त्या अष्टमहासिद्धीचं विशेष सामर्थ्य असतं. तर त्या सिद्धीच्या जोरावर माऊलीने काय केलं, एकदम असं छोटंसं शरीर केलं. जसं हनुमंतराय लंकेमध्ये प्रवेश केलं की नाही, मग लंकेत प्रवेश करत असताना चोरून शिरायचं होतं लंकेत ना, एकदम छोटं रूप तयार केलं, माशी एवढं छोटं शूद्र असं, आणि प्रवेश केला. का बरं? त्यांच्यामध्ये ते विशेष असणारे योगाच्या ठिकाणी सामर्थ्य असतं. तसं माऊली योगाची माऊली, योगाच्या माध्यमातून त्याने एकदम छोटं शरीर केलं आणि खाली ते विहीर होती, त्या विहिरीत खाली खोल गेले आणि स्वतः पाणी पिले. आणि पाणी पिल्याच्या नंतर नामदेव महाराजांना म्हणले, तुम्ही चला पाणी प्यायला. ते म्हणले, योगसिद्धीनं मिळणारं पाणी आम्हाला नको, मग आम्ही योगाने मिळालेलं पाणी पित, आपलं सिद्धीनं मिळालेलं पाणी पित नाही, कारण सिद्धीला आम्ही पिसे तया कोण पिसे, आम्हाला ते आवडतच नाही म्हणले. मग पाण्याला गरज असेल तर पाणी तिथं स्वतः येईल. मग नामदेव भक्तीच्या माध्यमातून अशा पद्धतीने म्हटले आणि भगवंताने कृपा केली आणि तिथं पाणी वर असं ओसंडून वाहू लागलं. त्या विहिरीतून, खोल विहिरीतून पाणी वर वाहू लागलं आणि मग ते नामदेव महाराज तिथं पाणी पिले. त्याला नामदेवजी का कुहा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. याच्यातून म्हणण्याचं सामर्थ्य, मला सांगायचं तात्पर्य असं की योगाच्या ठिकाणी हे विशेष असणारं सामर्थ्य आहे का नाही, विशेष असणारं सामर्थ्य. बरं, अजून तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. माणसाला आयुष्य किती असतं, 100 वर्षाचं. शत गणिले ते अर्धरात्र काय, ही 100 वर्ष आयुष्य कलियुगात आहे का नाही, आहे. आणि मग चांगदेव महाराजांना किती वर्ष आयुष्य होतं, किती वर्ष आयुष्य होतं, 100 वर्षच आयुष्य होतं, पण 100चं त्याने 1400 वर्ष जगली का नाही. मग योगाच्या ठिकाणी हे विशेष असणारं सामर्थ्य. मग 1400 वर्ष त्याने भोग घेतलाच की नाही, 1400 वर्ष त्याने भोग घेतला. हे योगाच्या ठिकाणी काय विशेष असणारं सामर्थ्य आहे का नाही. तो ह्या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात नाही जाऊ शकत का. शंकराचार्य आहे का नाही, तुम्हाला आठवतात की नाही, कोणाला काया प्रवेश केला होता त्याने माहिती का. ते जेव्हा उभय भारती म्हणजे मंडन मिश्रा आणि ती भारती त्यांची पत्नी म्हणजे ती प्रत्यक्ष सरस्वतीचा अवतार होता. आणि कोणतं गाव होतं मग आई, ते आपल्या लक्षात आहे का मावशी, ते मंडन मिश्राचं गाव. आपण त्या गावाला गेलो होतो परिक्रमा करत असताना. तिथं नाव आता माझ्या तोंडासमोरच होतं नाव, आता मला ते आठवत पण नाही नाव. ते तिथं गेलो, तिथं दादाने आपल्याला त्या गावाचं महत्त्व सांगितलं की इथं मंडन मिश्रा राहतात आणि त्या मंडन मिश्रा आणि शंकराचार्य यांच्यामध्ये शास्त्रार्थ सुरू झाला. हे म्हणायचे कर्माने मोक्ष आणि आचार्य म्हणायचे ज्ञानानेच मोक्ष त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि वाद सुरू झाल्याच्या नंतर आता इथं पक्षपातीपणा, आपलं इथं निर्णय कोणी लावायचा. मग आता ते म्हटले, हे काय यांची पत्नी आहे, तिला पण शास्त्रार्थ कळतो. मग म्हटले ती त्यांची पत्नी आहे, मग ती पक्षपातीपणा करू शकते, मग फुलाच्या माळी घाला म्हणे. मग फुलाच्या माळी दोघांच्या गळ्यात घातल्या आणि मग ज्याची माळ सुकेल तो हारला असं म्हणा. पण ते आचार्यच होते भगवान शंकर म्हणल्यावर ते काय बोलायचं. मग आता
ती मंडन मिश्रांची फुलाची माळ हळूहळू सुकू लागली. मग सगळ्यांच्या लक्षात आलं का मंडन मिश्रा या वादामध्ये आता हारलेले आहे, म्हणजे कर्माने मोक्ष नाही. पण मग ती भारती त्यांची पत्नी आडवी आली आणि म्हटली, माझे पती जरी हारले, ऐक नाही, नियम काय ठरला होता, जर ते शास्त्रार्थामध्ये जर मंडन मिश्रा हारले तर त्यांनी गृहस्थी त्याग करायचा आणि संन्यास धारण करायचा. आणि आचार्य जर त्याच्या वादात हारले तर मग आचार्याने संन्यास त्यागायचा आणि गृहस्थीचा स्वीकार करायचा. मग असं करताना आचार्यांची माळ टवटवीत झाली. आचार्य जिंकले आणि मंडन मिश्रा हारले. त्यावेळेस मग हारल्याच्या नंतर त्यांची पत्नी आडवी आली, म्हणली, माझ्या पतीला तुम्ही हरवलं, याचा अर्थ आम्ही हरलो असं नाही, मी अजून त्या ठिकाणी सिद्ध आहे, मला सुद्धा तुम्हाला शास्त्रार्थामध्ये हरावं लागेल. मग त्यांनी काही असे प्रश्न केले का जे प्रश्न आचार्यांना मात्र सांगता आले नाही. सांगायला आचार्य काही सर्वज्ञ नव्हते का? आचार्य सर्वज्ञ होते, परंतु अनुभव कुठे त्यांना. आणि ज्ञान जे असतं ते कसं असलं पाहिजे, अनुभवाने युक्त असलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून साधू संतांनी बघा आता 15व्या अध्यायामध्ये जर माऊलींचा विचार केला तर ते माऊली इतका बारकाईने मुद्दा सांगतात. ते म्हणतात, शोणी सुकृताचा सांदा, मिळता पाचाची बांधा, वायू तत्वदशता एकची झाली. हे शरीर कसं निर्माण होतं? शोणित म्हणजे रक्त, आहे का नाही. आणि रक्त म्हणजे स्त्रियांचं रक्त. आणि सोनीत शुक्रताचा बांधा, शुक्र म्हणजे पुरुषाचे शुक्र, आणि यांचा होतो बांधा, आहे का नाही. आणि मग पंचमहाभूताची उत्पत्ती त्याच्यामध्ये हळूहळू उत्पन्न होत असते. बघा आता हे माऊलीने किती आंतरतत्वज्ञान सांगितलेलं असेल बरं. आता हा माऊलीने हे प्रत्यक्ष अनुभवाला आणला असं नाही. हे म्हणजे ते नुसते आईच्या गर्भात जन्माला आले का, गर्भात असताना सुद्धा त्यांचा तो तत्वज्ञान विचार चालूच होता ना, आहे का नाही. ते काहीतरी ओवी आहे की म्हणजे एकाच वेळी त्यांचा आईशी म्हणजे त्या स्त्रीची संबंध आलेला असतो आईच्या संबंधाने. त्याच्यानंतर तिथून जन्म अवघे 16 की जे काहीतरी ओवी आहे त्यामध्ये की आता ती ओवी पण मला आठवत नाही. मला याच्यातून एवढं सांगायचं आहे की म्हणजे योगी असतात, ज्ञानी असतात, यांचं ज्ञान जे असतं ना ते अनुभवसिद्ध असतात. आता तिनं प्रश्नच असा उलटापालटा केला होता की आचार्यांचं काही लग्न झालेलं आहे का, त्यांचा काही लग्नाचा अनुभव आहे का, त्या अंगाच्या कला किती असतात, काय किती, बराच विचार त्याच्यामध्ये आले. आचार्य डायरेक्ट त्यांना म्हणू लागले की मला काही कालावधी द्या, 6 महिन्याचा कालावधी काहीतरी मागितला होता असं मी ऐकू नये, असं काहीतरी ती दादाने सांगितलं होतं, पण आता मला आठवत नाही. मग त्याने काय केलं की अनुभव ज्ञान विज्ञानासहित भगवंत सुद्धा सांगतात की नाही, मी ज्ञान देतो पण विज्ञानासहित म्हणजे अनुभवासहित सांगतो. म्हणून आता आचार्याने काय केलं की आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बसवलं आणि सांगितलं की आता मी काय करतो, काया प्रवेश करतो. आणि त्या राज्यामध्ये ना एक राजा होता, तो मरण पावला होता आणि त्याची पत्नी रडत होती. मग आता त्या आचार्यांच्या लक्षात आलं की आता याच्या शरीरामध्ये आपण जावं आणि याच्या शरीरामध्ये जाऊन आपण हा काय कामसूत्र वगैरे असं जे आहे ते काय आहे त्याचा अनुभव घ्यावा. म्हणून त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की या शरीरापाशी बसा म्हणणे, काही कालावधी लागेल, मग त्या कालावधीनं मी ह्या शरीरामध्ये परत प्रवेश करेल, तोपर्यंत ह्या शरीराचं तुम्ही काय करा, जतन करा, रक्षण करा. आणि मग त्याने काय प्रवेश केला, राजाच्या शरीरामध्ये गेले. काही दिवस त्या राजाच्या पत्नीचा भोग वगैरे झाला सगळा, आहे का नाही. आणि हे आता हे शंकराचार्य हे कसे होते, साक्षी रूपाने पाहत होते, जसे माऊली आईच्या गर्भात साक्षी रूपाने पाहत होते, बरोबर की नाही. तसं ह्या पद्धतीनं हे सगळं साक्षी रूपाने पाहून 6 महिन्यापर्यंत राहिले आणि 6 महिन्याच्या नंतर परत आपल्या शरीरामध्ये आले. आणि अशा पद्धतीनं ती भारती होती, त्या भारतीला सुद्धा शास्त्रार्थामध्ये हरवलं. आता याच्यातून काय लक्षात घ्यायचं, याच्यातून एवढंच लक्षात आलं की शंकराचार्य संन्याशी होते. संन्याशी म्हणजेच योगी आणि योगीच म्हणजे संन्याशी. आपण ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय बारकाईने पाहिला, आहे की नाही. मग हे आचार्यांच्या ठिकाणी, योग्याच्या ठिकाणी विशेष सामर्थ्य नाही का, विशेष सामर्थ्य. तसं या ठिकाणी आता ग्रंथात खाली की संचितातील याच जन्मामध्ये त्याला काम्य निषिद्ध कर्म याची निवृत्ती करता येईल असं नाही. कदाचित त्याला एखादा जन्म घ्यावा लागेल. कसा जन्म, जसं तुम्ही योगी पुरुष एका देहामध्ये येऊन, एका जन्माला येऊन अनेक विशेष असं सामर्थ्य असल्यामुळे सगळ्याचा भोग किंवा हे जन्म किंवा ह्या देहातून त्या देहात जाण्याचं किंवा आपलं आयुष्य मोठं करण्याचं हे विशेष सामर्थ्य आहे का नाही. तसं आम्ही पण तो योगी मानतो आणि तो योगासारखं एक शरीर धारण करतो आणि त्यामध्ये जे काही संचितामध्ये साठलेलं आहे सगळ्याचा फाडशा करून टाकतो, सगळं संपून टाकतो. मग आता होईन का नाही मोक्ष,
आम्ही पण अशा पद्धतीनं मोक्ष मानत असतो. पाहता किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात. अथवा योग मतात कसं की योगी पुरुषास एकाच काली म्हणजे एकाच याच्यात सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो ऐक नाही, तसा मोक्ष उत्तर जन्मात म्हणजे पुढील असणाऱ्या, उत्तर म्हणजे पुढच्या म्हणजे शेवटच्या जन्मात ऐक नाही, त्याच्या ठिकाणी एका शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो ऐक नाही. पहिला मुद्दा संपला. आता हा दुसरा मुद्दा लक्षात आला की नाही? दुसरा मुद्दा तुमच्या लक्षात तुम्ही बोलत का नाही काही थोडं? मला माहिती नाही तुम्हाला कळलं की नाही. तुम्हाला जर तुम्ही हा म्हणले का मग लगेच पुढे जायला मला ठीक आहे ना? समजले. हा मग परत नवीन मुद्दा परत नंतर म्हणायचं की आता लक्षात नाही राहिलं, असं नको व्हायला. पुढे पहा आता. अथवा नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्माचे फळ आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरिता प्राप्त होत नाही. जे संचित काम्य आहे ते आणखीन एक जन्म एकाच काळी अनंत शरीरे प्राप्त करून देते, म्हणून उत्तर जन्मात मोक्षास दुःखाचा लेशही होत नाही. पाहता तुम्ही जे नित्य नैमित्तिक कर्म करा सांगता की नाही, बरं नित्य नैमित्तिक कर्म करायचं म्हणजे कधी उठायचं? सकाळचं म्हणजे भल्या पहाटे 9:30, 10, 11 वाजता उठायचं का? यालाच लोक आता भली पाठ म्हणायला लागले, साखर झोप म्हणू लागले आहे का नाही? तर साखर झोप कधी असते? ब्रह्ममुहूर्तावरती साखर झोप, कारण तो ब्रह्ममुहूर्त असतो, त्याच्यामध्ये सगळंच करणं चांगलं असतं आहे का नाही? त्याच्यात झोपलं तरी आपल्याला समाधान होतं. कुठं? त्या सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती झोपलं तरी आपल्याला समाधान होत असतं. आणि असे चिंतन पाठ वगैरे असं जर केलं तर याच्यामध्ये विशेष असे सामर्थ्य किंवा विशेष असे हे पाहायला मिळतात. तसं नित्यनैमित्तिक कर्म करायचं म्हणजे काय? साखर झोप सोडायची आणि उठायचं आणि त्याचं काहीतरी अनुष्ठान असेल, त्याच्या आधी आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी नित्यनैमित्तिक बऱ्याच काही गोष्टी असतात त्यांच्या ठरलेल्या असतात आहे का नाही? हे करत असताना आता कधी कधी परिक्रमा केली की नाही आणि ती थंडीच्या दिवसाला असते, बरं तिथं किती नित्यनैमित्तिक असतं माहिती आहे का? पाणी नाही, नीटनेटकं काहीच गोष्टी असतात का? तरी त्या साधकाला सकाळचं 3, 3:30लाच उठावं लागत आहे का नाही? एवढ्या थंडीत पाणी असं बोट घातलं तरी नको वाटतं. मला सांगा किती क्लेश होत असेल हे नित्य नैमित्तिक कर्म. आता हे क्लेश आपल्याला काय गुदगुल्या करतात का? सुख देतात का? दुःखच देतात की नाही? म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म करत असताना दुःखाचा भोग झालाच की नाही? हा दुःखाचा भोग झाला की नाही? हा कोणत्या दुःखाचा भोग आहे? या जन्मात का संचितात असलेलंच आहे ना. मग आम्ही आणखीन थोडं सोपं करून सांगतो की तुम्हाला आता हे दुःख आहे का नाही? निषिद्ध कर्माचं केलेलं जे फळ आहे ते दुःख आहे का नाही? मग त्या दुःखाचा भोग कुठं घडणार तुम्हाला? की नित्य नैमित्तिक कर्म करता असताना तुम्हाला जो त्रास होणार आहे, जो क्लेश होणार आहे ऐक नाही, तो क्लेश ऐक नाही, ते कशातलं फळ आहे? संचिताचं असणार दुःख. त्या दुःखाचं फळ काय? हा क्लेश आहे. आणि हा क्लेश तुम्ही कुठं भोगला? नित्य नैमित्तिक कर्म करता असताना हा क्लेश तुम्ही या ठिकाणी भोगला. असं होऊ शकतं. बघा आता. अथवा नित्य नैमित्तिक कर्म अनुष्ठान करतेवेळी कर्माचं अनुष्ठान करायच्या वेळेला जे क्लेश होतात, दुःख होतात, त्रास होतात, यातना होतात ते जन्मांतरीच्या म्हणजे अनेक जन्मांतरामध्ये संचितातील निषिद्ध कर्माचे फळ आहे. ऐक नाही, हे क्लेश कुठं भोगले तुम्ही? नित्यनैमित्तिक कर्म करता असताना क्लेश झालेले ते अनेक जन्मामध्ये जे संचित कर्मामध्ये साठलेलं आहे का नाही फळ निषिद्ध कर्माचं, ते फळ तुम्ही कुठं भोगून मोकळं करता? ते फळ कुठून भोगून मोकळं करता? येतं का लक्षात? कर्मानुष्ठान नित्य नैमित्तिक कर्म करताना जे क्लेश होतात तेव्हा भोगून मोकळे होतो, हा, असं कशातले पूर्वपक्षी फळ म्हणतो. भोगता तुम्ही? कशातले फळ येते? संचितामधील निश्चित कर्माचं फळ. वा वा वा, तुम्ही सगळ्यात आता हुशार झाले बरं का. कोणी नाही बोलले पण तुम्ही बोलता, चांगली गोष्ट आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगा करता प्राप्त होत नाही. मग आता दुसरा जन्म कशाला पाहिजे? आम्ही म्हटलं होतं योग्यासारखा एक देह परत नवीन मिळवू द्या, मग त्याच्यामध्ये तो काय करेल? विशेष सामर्थ्य असल्यामुळं सगळं संपून टाकेन. आता नवीन देह मिळवायची गरज आहे का? एका देहातच सगळं होणार आहे? तुम्ही परत म्हणू नका की मोक्षाला मरणोत्तर कल्पित आपलं काय विषयाचं वर्णन करत असताना मुमुक्षू ऐक नाही त्याला कल्पित मरणोत्तर कल्पित मोक्षाची अपेक्षा आहे का? याच जन्मात मोक्ष त्याला पाहिजे
कल्पित मरणोत्तर मोक्षाची सिद्धी करणारे जे ग्रंथ आहे ते ग्रंथच निष्फळ सांगितले. निष्फळ सांगितले का? निष्फळ सांगितलं मुमुक्षूला काय याच जन्मामध्ये मोक्ष पाहिजे की नाही? मग आम्ही सांगतो ना याच जन्मात मोक्ष होईल, एक जन्म पण घ्यायची गरज नाही, आहे का नाही? पण मग कसं करायचं बाबा? मग अशा पद्धतीनं करा. काय करा की कर्म अनुष्ठान करते वेळी काय करा की निषिद्ध क्लेश होणार आहे, त्या क्लेश झाले की नाही ते संचितातील असणारं जे निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध कर्माचा तो जणू काही भोग आहे. मग आता संचितातील त्याने काय संपवलं? काम्य कर्माचा भोग संपून टाकला का निषिद्ध कर्माचा भोग अनुष्ठान करता वेळी संपून टाकला? निषिद्ध कर्माचा. हा. आणि पण आता काम्य कर्म शिल्लक राहिले ना, आता काय करावं त्याचं बरं? ते तर भोगावंच लागेल का नाही? का ते लोक भोगणार आहे आपलं आपल्याला भोगावं लागणार का नाही? बरं, मग ते पण सांगतो म्हणे बघा. म्हणून आता दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरता प्राप्त होत नाही. पण आता लक्षात घ्या, जे संचितात काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काळी अनंत शरीरे प्राप्त करून देते. आवाज येत नाहीये. येतो नेटवर्क प्रॉब्लेम असेल. माझा आवाज येत नाही? येतो. आला का? हा, असं झालं तर मला परत सांगा बरं का. आम्हाला येतोय आवाज क्लिअर. आला ना? बरं, झालं असं थोडं काहीतरी मागं पुढं. पाहता आता जे संचित कर्म आहे, संचितामध्ये जे काम्य कर्म आहे, निषिद्ध कर्म तर संपवलं. आता जे काम्य कर्म आहे का नाही आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देते, ऐक नाही? ते दोन्ही अर्थाने घ्या, एक जन्म घ्या किंवा अनंत शरीर प्राप्त करून देणारे घ्या, ऐक नाही? म्हणून उत्तर जन्मात मोक्ष दुःखाचा लेश होत नाही, पण एक देह घ्यायलाच लावला, ऐक नाही? त्याने याची दे याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा हे सिद्ध केलं का त्याने? नाही सिद्ध केलं, आहे का नाही? तरी म्हणले निषिद्ध कर्म संपलं, पण आता काम्य कर्माचं काय करायचं? मग म्हणले घ्या ना एक जन्म आता पुढचा. आता पुढच्या जन्मात तुम्हाला जन्मात दुःख होणार आहे का? काय सांगू? गरिबीची यातना, मजभोग येता नारायणा, मास मळ मूत्र जाणा, तुझं क्षणोक्षणात येत असे. ह्या किती दुःख आहे बरं त्या जन्माला आल्यापासून. अहो, तुम्हाला दुःख होणार नाही, काळजी करू नका. का दुःख होणार नाही? कारण मागच्या जन्मात तुम्ही काय केलेलं आहे? कर्म अनुष्ठान करताना जे क्लेश झालेत का नाही, त्या क्लेशाचं तात्पर्य काही संचितातले तुम्ही निषिद्ध कर्माचं फळ भोगलेलंच आहे. आता काय बघायचंय? आता फक्त पुण्यच बघायचं. ताटामध्ये ठेवले कारली, भेंडी, अमुक तमुक. कारल्याची भाजी म्हणतो नको 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 नको, मला खायचीच नाही, ऐक नाही? मग दुसरी भाजी खायची का? दुसरी खातो म्हणलं, आवडीनं खातो, ऐक नाही? बरं, मग आता त्याने काय केलं? जे खाण्यासारख्या भाज्या नाही ना, कडवट भाज्या खाऊन टाकल्या सगळ्या, ऐक नाही? आता चांगली भाजी राहिली, आता त्याला खायला तो काय नको म्हणणार आहे का? आता मी बिंदास खातो, ऐक नाही? तसं आता तुम्ही काय केलं? मागच्या जन्मामध्ये चांगलं निषिद्ध कर्म होतं, सगळं कर्मानुष्ठान करताना सगळं त्याचा भोग झालेला आहे. आता पुढच्या जन्मात काय घ्यायचं तुम्हाला? फक्त चांगलं काम्य, नुसतं पुण्यच, नुसतं सुखाला तोटाच नाही. मग एक जन्म घेऊन तुम्हाला ते भोगायला संपवायला काय अडचण आहे का नाही? भोगून संपू शकता ना. कसं योगी कसा एका देहामध्ये सगळं भोगू शकतो किंवा अनेक देह धारण करू शकतो, ऐक नाही? हे भोगण्याकरता विशेष सामर्थ्य. तसं तुम्ही त्या देहामध्ये या आणि सर्व असणारे हे काम्य कर्माचं फळ, नुसतं सुख, नुसतं तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये भोगायचंय. मग ते भोगून तुम्ही संपवलं, परत तुम्हाला जन्म होईल का? परत मात्र तुम्हाला जन्म होणार नाही. म्हणून आता उत्तर जन्मात बघा, म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षूस दुःखाचा लेशही होत नाही, केवळ सुखोभोग होतो, आहे का नाही? सुखोभोग त्या ठिकाणी होतो. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्माने प्रस्तुतचे शरीर प्राप्त झाले आहे, ऐक नाही? आता कारण काय म्हणलं? जन्मांतरीच्या अनेक जन्म आहे ना त्या ठिकाणी, किंवा फक्त विहित म्हणजे कोणतं? जे शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म असं म्हणतात, आहे का नाही? फक्त विहित शास्त्राने सांगितले नित्यनैमित्तिक. मग संचित म्हणजे जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुतचे शरीर प्राप्त झालेले आहे, ऐक नाही? कसं झालेलं आहे? ते विहित कर्माचं फळ आहे. जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म व पूर्वजन्मातील नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानाच्या क्लेशाने भोगून संपवले आहे, ऐक नाही? काय केलेले आता? त्याच्यातलं असणारं कर्मानुष्ठान करून काय संपवलं? त्याच्यातले जे संचितातले जे निषिद्ध कर्म होतं ते संपवलं. आणि दुसरं काय केलं? एक शरीर धारण केलं,
ते योग्याप्रमाणे केलं आणि त्याच्यामध्ये केवळ सुखाचा उपभोग त्या ठिकाणी घेतला आणि अशा पद्धतीने काय केलं, ते संचितातलं विहितही संपलं आणि निषेधही संपलं. आता काय राहिलं का खाली, पापही राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. अशा पण एक जन्म त्याला घ्यावाच लागला. एक जन्म काय घ्यावा लागला, पुण्यकर्माच्या भोगाकरता एक जन्म घ्यावाच लागला. ठीक आहे. अशा रीतीने प्रायचित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठाने मोक्ष होतो. आता प्रायचित्त कर्म करायची वेळ पडली का त्याला, प्रायचित्त करायचं होतं, पण ते त्या प्रायचित्ताचा अंतर्भाव कशात घेतला बरं त्याने, सांगा बरं. नित्यनैमित्तिक कर्म करताना ज्या क्लेश झाले त्याच्यामध्ये घेतला त्याने. वा 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 वा. आता असं सगळ्यांनी सांगायला शिका बरं का. हे जसं बरोबर तंतोतंत सांगतात की नाही, असं तुम्ही पण सगळ्यांनी सांगायला शिका. म्हणजे सांगणाऱ्याला समाधान वाटतं. काहीतरी एखादं बीज जमिनीत रोवले आणि ते त्याला अंकुर फुटले, आहे की नाही. मग ते शेतकऱ्याला जसा आनंद होतो की नाही, तसं सांगणाऱ्याला पण आनंद होतो की चला आता हे सगळी बीजं अशा पद्धतीने आपण पेरली आणि सगळी बीजं त्याच्या ठिकाणी आली. म्हणजे ते शेतकऱ्याला जसा आनंद होतो तसं सांगणाऱ्याला पण आणि ग्रंथकाराला पण. आणि ज्ञानोबराय तुकोबरायला, पंडित निश्चलदास स्वामीला आनंद नाही व्हायचा का, किंवा याचा भगवंताला उलट आनंद नाही व्हायचा का, आहे का नाही. उलट तयाचा हरिक वाटे द्यावं, भगवंताला सुद्धा मोठा आनंद होऊ शकतो, आहे की नाही. फक्त ज्याची स्तुती केली त्याने लय बोरून जाऊ नये कधी कधी, नाही तर त्याचा पण कधी कधी अभिमान होत असतो. पण आता वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही, बरोबर आहे की नाही. खरंच वस्तुस्थिती आहे का त्यांचं पूर्ण लक्ष असतं. म्हणजे ते फार दिवसापासून आले नाही, ते आत्ताच आलेत, आता आलेले ते आणि आता येऊन अशा पद्धतीनं तंत सांगतात. असेच तुम्ही सगळ्यांनी जर सांगितलं ना तर फार आनंद त्याच्यामध्ये आपल्याला होत असतो. एखाद्याचं आहे ना, जर उदयाला जर चांगलं जर आलं ना बरं का, त्याला फक्त निमित्तच असावं लागतं. काहीतरी निमित्ताने तो बरोबर अशा पद्धतीनं तो का म्हणे जाहे सुटून या वेगाने तो सुटून जातो. फार त्याला काही कष्ट करावं लागत नाही. आणि ना खरं त्याला अधिकारीचा असावं लागतो. ते असं होतं. आता मी सांगतो नंतर पटपट, पण मुद्दा सांगतो. असं आहे की एक आहे ना, एक मुलगी उपवर झाली, लग्नाची झाली, वडिलांनी लग्न वगैरे करून दिलं आणि वर्षभरात आहे का नाही ती आपल्या माहेरला आली. पण ती माहेरला येताना आहे ना त्या आपल्या झोळीत मुलालाच घेऊन आली. तर गावामध्ये एक तिला स्त्री भेटली आणि ती म्हटली, ह्या झोळीत काय आणलं. ती म्हणली, मुलगा आहे माझं. ते म्हणले, तुमचा मुलगा, तुम्हाला मूल झालं, तुम्हाला कसं काय मूल होईल. म्हणले, कसं काय होणार, म्हणजे माझं लग्न झाले म्हणून मला मूल झाले. तुझं लग्न काय झालं, माझं लग्न म्हणून 35 वर्ष लग्न झाले, अजून मला मूल बाळ नाही, आणि तुला एका वर्षात मूल झालं. हा म्हणले, मग मला झालं मूल, आहे का नाही. आणि ती म्हणते, मला 35 वर्षाने मूल 35 वर्ष झालं अजून मुलाचा तपास नाही. याचा अर्थ काय होतो, अधिकारीच नाही ना ते अधिकारीच नाही, आहे का नाही. म्हणजे याचा असा अर्थ होतो की काय सांगू, बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा माया ममता म्हातारी मरून गेले जेव्हा, भक्ती भयीनं धावून आले गावा. ही जेव्हा ज्याच्या जेवणामध्ये होतं ना त्याला बोधपुत्र लवकर निर्माण होऊ शकतो. म्हणून तितकं त्याने जिज्ञास वृत्तीने ऐकलं असेल म्हणून त्यांना हे कळतं. पण आपली जिज्ञास वृत्ती आपली हिंगांचिंगा जर करण्यात असेल तर नाही होत. पण किती जरी कुऱ्हाड जुने असू द्या, लोक म्हणतात आता पुढे बुद्धी चालायची, किती जुनी कुऱ्हाड असू द्या हो, तरी तिला धार लावली ना चांगलं काम करू शकते. तशी आपली बुद्धी हे करू शकते. असो चला, अशा रीतीने प्रायचित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठाने मोक्ष होतो. बरोबर. आता हा मुद्दा आपल्याच लक्षात आला. अशा कर्मवादीचा सिद्धांत आहे. या कर्मवाद्यांचा काय सिद्धांत आहे की एक जन्म त्या ठिकाणी घ्यायचा, आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. या मतास एक म्हणजे एक आणि भवी, आहे की नाही. भव शब्दाचा अर्थ काय होतो, होणे, आहे की नाही. आपण काय म्हणतो हे भवसागर, आहे की नाही. भव शब्दाचा अर्थ होतो होणे. काय होणे, एक होणे, जन्म होणे, एक जन्म त्या ठिकाणी होणे. असा प्रकारचा जो वाद आहे त्याला एक भवी वाद अशा पद्धतीनं म्हणतात. नकाशा नंबर 4 पहा तुम्हाला वेळ भेटल्याच्या नंतर. ठीक आहे. आता खाली पहा. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो म्हणून बंधाची निवृत्ती करता ज्ञानाचे प्रयोजन नाही. अशा रीतीने मोक्ष झाला का रे, ज्ञानाने झाला का कर्माने झाला. आता मोक्ष पटपट बोला चला. ज्याच्याकडे पंखा त्याने फक्त कर्माने मोक्ष झाला, बरोबर की नाही. अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो म्हणून बंधाची निवृत्ती करता ज्ञानाचे प्रयोजन नाही. म्हणून ग्रंथ आरंभ निष्फल आहे. तुमचा ग्रंथ कशासाठी होता,
संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्यासाठी तुमचा ग्रंथ होता, तो त्याला मोक्ष म्हणता. पण त्या ग्रंथाची आवश्यकता आहे का? आम्ही तर कर्मानेच मोक्ष सांगितला, कशाला ही खटखट करून घ्यायची? म्हणून अशा पद्धतीने तुमचा जो ग्रंथ सांगणार आहे मोक्ष, तो तुमचा ग्रंथच त्या ठिकाणी काय पूर्णतः निष्फळ आहे. बरे, ज्ञानापासून मोक्ष होतो असे मानले तर त्याचे ते मुख्य फळ आहे असे म्हणता येत नाही. जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिय वाचून दुसरे कशाने होत नाही, म्हणून ज्ञानाचे आपलं रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फळ आहे. तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानानेच फळ मोक्ष म्हणता आला असता. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्माने मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फळ मोक्ष नाही. याकरता ग्रंथ आरंभ निष्फळ आहे. ग्रंथ आरंभ निष्फळ का आहे त्याचं कारण सांगतो. ज्ञानापासून मोक्ष होतो असे मानले तर त्याचे मुख्य फळ ज्ञानाने जर मोक्ष झाला असता आणि दुसरा कशाने वाचून ज्ञानी विने एके असं माऊली म्हणतात की नाही, आणि ते ज्ञानाने जर मोक्ष झाला असता मग म्हणता आलं असतं का ज्ञानाचं हेच मुख्य फळ आहे. बरोबर आहे की नाही? पण कर्माने पण मोक्ष व्हायला लागला ना, आता ज्ञानाचं मुख्य फळ म्हणता येईल का? जसं डोळ्याने पाहिलं हे निळं आहे, हे काळं आहे, हे पिवळं आहे, ऐक नाही, मग हे डोळ्याचं फळ आहे का नाही? डोळ्याला हे निळं दिसू लागलं, हे डोळ्याचं फळ आहे. अहो त्वचेने सुद्धा ते निळं आहे हे कळू लागलं आम्हाला. मग आता ते मग डोळ्याचं मुख्य फळ होईल का? निळं पिळं काळं नाही ना. अहो त्वचेने पण कळू लागलं, ऐक नाही. अहो तसं नाही हो, डोळ्यालाच ते पिवळं काळं निळं दिसतं, मग हे डोळ्याचं मुख्य फळ आहे का नाही? डोळ्याचं मुख्य फळ आहे. पण ते बाकीच्या इंद्रियानं जर तसं जर जाणता आलं तर मग ते मग डोळ्याचं मुख्य फळ असं म्हणता येईल का? मुख्य फळ म्हणता येणार नाही. तसं तुमच्या ज्ञानाने जर मोक्ष होत असेल तर ज्ञानाचं मुख्य फळ मोक्ष आहे असं म्हणता आलं असतं. पण अहो आमच्या कर्माने पण मोक्ष सिद्ध करून दाखवलाय की नाही? कर्माने पण मोक्ष सिद्ध करून दाखवलेला आहे. मग ते तुमचा मोक्ष हे ज्ञानाचं फळ म्हणायचं का कर्माचं फळ म्हणायचं? अहो कर्माचं पण मुख्य फळ म्हणा ना. मग तुम्ही म्हणता ज्ञानानेच मोक्ष होतो, काय म्हणायची गरज आहे का तुम्हाला? म्हणूच नका. आणि तुमचा ग्रंथ सांगतो की नाही प्रमाणाने युक्तीने जीव ब्रह्माचा ऐक्य प्रतिपादन करून सांगणं हा आमचा ग्रंथाचा मुख्य प्रयोजन, मुख्य हेतू आहे, मुख्य फळ आहे. कशाला सांगता लोकाला तुम्ही? उगाच लोकाला अशी फसवाफशी करता. आमच्या कर्माने मोक्ष सिद्ध करून दाखवला, मग ज्ञानाने मोक्ष होतो हे असं तुम्ही म्हणू नका. ज्ञानाचं मोक्ष हे परमप्रयोजन फळ आहे असं म्हणू नका. मुळात तुमचा ग्रंथच निष्फळ आहे. का निष्फळ आहे? तुमच्या ज्ञानाने जर मोक्ष जर झाला असता तर ज्ञानानेच मोक्ष होतो हे ग्रंथाचं प्रयोजन फल मानता आलं असतं. आमच्या कर्माने मोक्ष होतो, तुमचा ग्रंथ काय कामाचा आहे? मग ग्रंथ तुमचा सफल आहे का निष्फल आहे? बरं सांगा आता. तुमचा ग्रंथ सफल झाला का निष्फल झाला? ग्रंथ निष्फल झाला का? तुमचा ग्रंथ निष्फल का झाला? कर्माने मोक्ष होतो. हा, कर्माने मोक्ष व्हायला लागला. कर्माने मोक्ष होतो म्हणून निष्फळ सांगितलं. म्हणून तुमचा ग्रंथ जर तुमच्या ज्ञानानेच मोक्ष झाला असता मग ग्रंथ सफल का निष्फल? सफल झालं. हा, सफल झालं. कर्माने मोक्ष होऊ लागला म्हणून तुमचा ग्रंथ निष्फळ ठरला, हे त्याचं कारण आहे. आता जास्त काही एक एक गोळ वाचून सांगायची काही गरज आहे का? नाही गरज आहे की नाही. पुढे पहा आता. आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, विषयाचे असिद्ध आणि प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. हा अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून प्रापक भाव संबंध तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तृ भाव संबंध घडत नाही. ज्ञानाची निष्फलता आहे, म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पाहतात. आपण काय पाहिलं होतं? अनुबंध पाहत असताना अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याला आपण काय म्हणत होतो? अनुबंध असं त्या ठिकाणी म्हणत असतो, आहे की नाही? बरं आता तो अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध सांगत असताना किती गोष्टी लक्षात घ्याव्या लागत होत्या बरं आपल्याला? किती गोष्टी लक्षात आले म्हणजे संबंध आपल्याला कळत होता बरं? 4 गोष्टी. 4 गोष्टी लक्षात आल्या का संबंध कळतो? का 3 गोष्टी लक्षात आल्या म्हणजे संबंध कळतो? पहा बरं, हुशार लोकांनी सांगा. हुशार लोकांनी अधिकारी, विषय, प्रयोजन या 3चं स्वरूप लक्षात आलं म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. हे विसरून गेलो की नाही आपण? अधिकारी ग्रंथात वाचा, मग वाचा बरं. ग्रंथात पहिल्या तरंगात काढून वाचा बरं.
पहिला तरंग काढा आणि त्याच्यामध्ये अधिकारी पहा बरं. 5 नंबर सांगा त्यांना. संबंधाचे ते 4 प्रकार आहे ना ते प्राप्य प्रापक भाव वाचून सांगा ना. वाचून सांगा ना. मग 5 नंबर 9 अध्याय हा, वाचा. अधिकारी विषय आणि प्रयोजन. यांचे काय या तिन्हीचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. कितीचे स्वरूप लक्षात आले पाहिजे? तीन सांगितले. अधिकारी विषय प्रयोजन. बर, हे वडील आहे, हे आई आहे आणि हा मुलगा आहे का नाही? या तिघांचे स्वरूप लक्षात आलं. मग आईचा आणि वडिलांचा कोणता संबंध, आईचा आणि मुलाचा कोणता संबंध, नवरा बायकोचा कोणता संबंध, हे तर लक्षात येतं की नाही आपल्या? म्हणजे आणि मग तिघांचं स्वरूप लक्षात आलं तर चौथा संबंध कळतो की नाही आपल्याला? हे मला म्हणायचं. तीनचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. अधिकारी विषय आणि प्रयोजन. अधिकारी कशाची इच्छा करतो? मोक्षरूपी फलाची इच्छा करतो की नाही? मोक्षरूपी फलाची इच्छा करतो. कोणता संबंध घडतो त्याच्यामध्ये? प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो की नाही? त्यामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडत असतो, बरोबर आहे की नाही? आता इथं मोक्षाची सिद्धी होते का तुमच्यामध्ये? नाही होत. मग अधिकाऱ्याचा संबंध आहे का? आणि अधिकाऱ्याला मोक्षरूपी फळ तर त्याने प्राप्त होईल का? ग्रंथाने होणार नाही. मग तुमचा प्राप्य प्रापक भाव संबंध घडेल का? नाही घडणार. बरं, अधिकाऱ्याला मोक्ष असा देरे हारेन खाटल्यावरी असं मिळतो का त्याचा विचार करावा लागतो? मग अधिकारी हा विचाराचा करता आहे का नाही? अधिकाऱ्याला विचारा वाचून मिळेल का फळ? मोक्षरूपी मिळणार नाही. विचार करणं हे कर्तव्य आहे का नाही? मग अधिकारी आणि विचार याच्यामध्ये कोणता संबंध घडतो? अधिकारी आणि विचार कर्तव्य भाव संबंध घडतो आहे का नाही? मग हा कर्तव्य भाव तरी संबंध काढायला अधिकाऱ्याचा आहे का संबंध याच्यात? अधिकारी तरी आहे का? आणि विचार तरी काय करावं त्याने? म्हणून अशा पद्धतीनं कर्तव्य भाव संबंध घडत नाही. आणि तुम्हाला काय विचार कर्तव्य होतं बरं? त्या जीवब्रह्मात्मैकी ज्ञानाची सिद्धी करून देणारा ग्रंथ, बरोबर आहे की नाही? त्या ग्रंथाचा आणि त्या विषयाचा कोणता संबंध होता? प्रतिपादक भाव संबंध होता. आता तुमच्या ग्रंथात मोक्ष तरी होतो का? आम्ही आमच्या कर्माने सांगितला मोक्ष, तुमच्या ज्ञानाने मोक्ष होतच नाही, बरोबर आहे की नाही? मग तो ग्रंथ आणि ग्रंथाचा विषय, बरोबर आहे ना? प्रतिपादक भाव संबंध घडेल का? घडणार नाही. आणि चौथा संबंध सांगितला होता जन्यजनक भाव संबंध. जन्य म्हणजे उत्पन्न होणार आणि जनक आहे उत्पन्न करणाऱ्याला जनक म्हणतात. मग आता उत्पन्न करणारा हा ग्रंथ होता आणि त्याच्यातून ज्ञान उत्पन्न होतं. आता हे ज्ञानाने तुमचा मोक्ष सिद्ध होत नाही. मग तुमचा जन्यजनक भाव तरी संबंध घडेल का? जन्यजनक भाव संबंध घडणार नाही. सरळ मुद्दा आहे, ठीक आहे ना? आमच्या मताने अधिकाऱ्याचा, आता वेळ किती राहिला? 1-2-3 मिनिटांमध्ये एवढं करू, पुढचं होणारच नाही बरं का? पण मी तुम्हाला मुद्दा फक्त सरळ सांगतो, वाटलं तर उद्या हा मुद्दा वाचून घेऊ शकतो आपण. आता बघा, आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी बरं का, आणि प्रयोजनाचा अभाव आहे. कसं? म्हणून संबंधही सिद्ध होत नाही विषयाच्या अभावामुळं, आहे की नाही? काय विषय होता? जीवब्रह्माचं ऐक्य, असा तुमचा जीवब्रह्माचा ऐक्य असा विषय होता. पण ह्या विषयाचाच काय झाला त्या ठिकाणी? अभाव असल्यामुळं ग्रंथाचा विषयाचा प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. प्रतिपाद्य कोण आहे आणि प्रतिपादक काय आहे बरं? प्रतिपाद्य काय आहे बरं सांगा बरं? आणि प्रतिपादक कोण आहे त्याच्यामध्ये? झालं का? गेले का मागं बघायला? प्रतिपाद्य म्हणजे आणि प्रतिपादन करणारा हा ग्रंथ आहे. हा, बरोबर आहे की नाही? मग हा संबंध घडतो का? ग्रंथाशी घडत नाही. अधिकारी आणि फलाचा अभाव, अधिकारी आणि फल याच्यामध्ये कोणता संबंध आहे? अधिकारी आणि फल याच्यात कोणता संबंध आहे? प्राप्य कोण आहे? प्रापक कोण आहे? प्रापक अधिकारी. हा, आणि प्राप्य म्हणजे प्राप्त करणे, मोक्षरूपी फळ. मोक्षरूपी फल हे प्राप्य आहे आणि त्याचा प्रापक अधिकारी आहे. म्हणून अधिकारी आणि फल याच्यामध्ये कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध घडत नाही. तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तव्य भाव संबंध घडत नाही. का घडत नाही? कारण विचार करायला ग्रंथात मोक्ष सिद्ध होत नाही, आहे का नाही? मग विचार तरी कसा करायचा? म्हणून विचारही त्या ठिकाणी संभवत नाही. म्हणून कर्तव्य भाव संबंध घडत नाही. ज्ञानाची निष्फलता आहे. म्हणून ज्ञान आणि ग्रंथ, आहे की नाही? ज्ञानच ग्रंथात सिद्ध होत नाही ना, कारण ज्ञानाने तुमचा मोक्ष आहे का? आमच्या कर्माने पण मोक्ष त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जो जन्यजनक भाव संबंध सांगितलेला आहे तो जन्यजनक भाव संबंध घडत नाही. ती ज्ञानाची निष्फलता आहे. ते कसे पहा. आता बघा, वेदांती म्हणतात, आता पुढचं होईल का आपलं? नाही व्हायचं ना. आता
आता नाही होणार पुढचा मुद्दा सिद्ध करून पुढचं द्यायचा. व्हायचंच नाही मुद्दा, त्याच्यामुळे आता वेळ घालण्यातही पण काही अर्थ नाही आहे का नाही. बस आता एवढाच मुद्दा आपण या ठिकाणी थांबून घेऊ आणि उद्याचा मुद्दा आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण